नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची चर्चा करणार आहोत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचं शीर्षक आहे. या धोरणांना नीती निर्देशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व असं सुद्धा म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 या कलमांतर्गत राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची नोंद करण्यात आलेली आहे. राज्याचं ध्येय, धोरण आणि योजना यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही तत्व राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मागच्या भागामध्ये आपण चर्चा करत असताना असं म्हटलं होतं की जे राजकीय हक्क किंवा जे मूलभूत हक्क जे होते ते 1947च्या पार्श्वभूमीवरती देणं शक्य नव्हतं. अशा हक्कांची नोंद कुठेतरी घटनेमध्ये असावी आणि शासनाची परिस्थिती बदलल्यानंतर किंवा आर्थिक परिस्थिती बदलल्यानंतर शासनानं कोणत्या पद्धतीचं काम करावं याविषयीचं काहीतरी दिशादिग्दर्शन असावं, अशा पद्धतीच्या भूमिकेतून राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. मार्गदर्शक तत्व ही एका अर्थाने सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणारी आहेत, अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि के.टी. शहा हे घटना परिषदेमध्ये मार्गदर्शक तत्वांमधली कलम ही हक्क म्हणून नमूद करण्याविषयी आग्रही होते आणि तसा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला होता. परंतु अंतिमतः जो मसुदा मंजूर झाला त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा जो समावेश होता तो मूलभूत अधिकारांमध्ये झाला नाही आणि त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचं एक वेगळं प्रकरण राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. घटना परिषदेमधल्या भाषणामध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्ये की राजकीय लोकशाही देण्याचा प्रयत्न आम्ही या हक्कांच्या माध्यमातून केलेला आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी शासन आणि जनतेवरती आहे. आता ती शासन आणि जनतेवरती आहे म्हणजे काय की घटना अंमलात आल्यानंतरच्या कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीचं सरकार येऊ, कोणत्याही विचारप्रणालीचं सरकार येऊ, त्या सरकारला किमान धोरण काय असलं पाहिजे, देशाचं धोरण काय असलं पाहिजे याविषयीचं काहीतरी मार्गदर्शन असावं. या भूमिकेतून मार्गदर्शक तत्व ही राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. थोडक्यात काय तर सामाजिक आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचं राज्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश हा भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेवरती येवो त्याला भारताची एकंदर रचना कशी करावी याविषयीचं जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन या तत्वांमधनं मिळतं असं आपल्याला म्हणता येईल. घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये ही मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यातलं 37वं कलम जे आहे, कलम क्रमांक 36 आणि कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 ही कलम मार्गदर्शक तत्वांसाठी खर्ची घालण्यात आली. त्यातल्या घटनेच्या 36व्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांचा उद्देश स्पष्ट करण्यात आलेला आहे. घटनेच्या 4थ्या भागात घातलेली तत्व देशाच्या अनुशासनाच्या दृष्टीनं मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्व लागू करणे हे राज्याचं कर्तव्य असेल असं कलम क्रमांक 37 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की शासनानं कायदे करत असताना मार्गदर्शक तत्वांचा विचार करावा आणि त्याला अनुषंगिक अशा पद्धतीचे कायदे करावेत अशी भूमिका घटनाकारांनी घेतलेली आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटनेचं जे 38वं कलम आहे त्या 38व्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांचा उद्देश सांगण्यात आलेला आहे. ज्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित केला जाईल
त्या समाज व्यवस्थेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न राज्याकडून केला जाईल. आर्थिक विषमता तसेच दर्जा, सुविधा आणि संधी यांच्या बाबतीत असणारी विषमता कमी करण्याचा प्रयत्न हा राज्याकडून केला जाईल, अशा पद्धतीचा एक उद्देश कलम क्रमांक 37 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. थोडक्यात काय की सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करून कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट हे मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून घटनाकारांनी आपल्यासमोर ठेवलं असं आपल्याला म्हणता येईल. आता भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांचा जो स्वीकार करण्यात आलेला आहे त्याची नेमकी आधारस्थानं कोणत्या पद्धतीची आहेत. एक म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून साधारणपणे आपल्या देशासाठी काय आवश्यक आहे याविषयीच्या नोंदी ज्या होत्या त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे आयर्लंड, स्पेन, चीन, युगोस्लाविया, ब्रह्मदेश, नेपाळ इत्यादी देशांच्या राज्यघटनांमध्ये जी मार्गदर्शक तत्व सांगितलेली होती त्या मार्गदर्शक तत्वांचा आपल्या देशाच्या परिस्थितीशी मेळ घालून काही प्रमाणामध्ये आपण त्यांचा स्वीकार केलेला साधारणतः दिसतो. दुसरं म्हणजे बेंथॅम आणि मिल सारख्या विचारवंतांचा प्रभाव भारताच्या राज्यघटनेवरती आहे, कारण ते उदारमतवादी विचारवंत होते म्हणून. तिसरं म्हणजे ब्रिटनमधले रॉबर्ट ओवेन, सिडनी वेब, हेरॉल्ड लास्की यासारखे जे समाजवादी आणि उदारमतवादी विचारवंत होते त्यांच्या विचारांचा प्रभाव हा साधारणतः मार्गदर्शक तत्वांवरती आपल्याला दिसतो. विशेषतः रॉबर्ट ओवेन आणि सिडनी वेब आणि बेट्राईस वेब या अशा समाजवादी विचारवंतांचा की जे फेबियन सोशलिस्ट होते अशा विचारवंतांचा प्रभाव हा आपल्या राज्यघटनेवरती साधारणतः दिसतो. 1935च्या कायद्यामध्ये ब्रिटिश सरकारने काही आदेश वजा सूचना केलेल्या होत्या की भारतीय प्रशासनानं कोणत्या पद्धतीनं काम करावं. त्या आदेश वजा सूचना होत्या त्यातील काही तत्वांचा मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणखीन आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी युनोची संघटना आहे त्या संघटनेची संघटनेनं जी मानवी हक्कांची सनद घोषित केलेली आहे तिचा प्रभाव आपल्या राज्यघटनेतल्या मानवी आपल्या मार्गदर्शक तत्वांवरती पडलेला साधारणतः दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव म्हणजे आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचा, विशेषतः महात्मा गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव हा मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. ग्रामराज्य किंवा विकेंद्रीकरण, दारूबंदी, गोहत्याबंदी अशा संदर्भात किंवा कुटीरोद्योगांना प्रोत्साहन अशी जी काही तत्व आहेत ती तत्व गांधी विचारातून पुढे आलेली आपल्याला साधारणतः दिसतात. काही वेळेला असं म्हटलं जातं की मार्गदर्शक तत्वांमधल्या काही तत्वांपुरताच गांधी आपण स्वीकारलेला साधारणतः दिसतो. म्हणजे हा टीकात्मक भाग झाला, ते सोडून द्या. पण प्रत्यक्षामध्ये सुद्धा गांधीवादी विचारसरणी आपण स्वीकारलेली नाही ही वस्तुस्थिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं घटनेच्या चौथ्या प्रकरणामध्ये कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 या कलमांतर्गत मार्गदर्शक तत्व जी आहेत स्वीकारलेली त्या मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर मान्यता नाही. म्हणजे या मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन संरक्षण दिलेलं नाही. मूलभूत हक्कांना ज्या पद्धतीचं न्यायालयीन संरक्षण आहे तशा पद्धतीचं न्यायालयीन संरक्षण हे मार्गदर्शक तत्वांना नाही. मार्गदर्शक तत्व ही न्यायालयीन बजावणी योग्य नाहीत. म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी जर सरकारनं केली नाही तर त्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये आपल्याला जाता येत नाही किंवा दाद मागता येत नाही आणि ती प्रस्थापित करून घेता येत नाही. मार्गदर्शक तत्व अंमलात आणायची किंवा नाही याचा निर्णय हा सर्वस्वी त्या सरकारचा किंवा सरकारवरती, शासनावरती सोडलेला आहे. म्हणजे एका अर्थानं ते नैतिक दडपण आहे. त्याच्यात कायदेशीर दडपण किंवा कायदेशीर अधिबलनं ही मार्गदर्शक तत्वांना दिलेली नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. पण 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या 42व्या घटना दुरुस्तीनं न्यायालयीन संरक्षण जे आहे ते मार्गदर्शक तत्वांना लागू केलेलं आहे. आता ते कशाच्या संदर्भामध्ये आहे तर त्या दुरुस्तीनं मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालं.
म्हणजे कल्याणकारी राज्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करत असताना मूलभूत हक्कांमधली कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 19 आणि कलम क्रमांक 31 ही कलमं जर आड येत असतील तर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी एखादा कायदा सरकारला करता येऊ शकेल अशा पद्धतीची तरतूद 42व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली. म्हणजे एका अर्थाने कलम क्रमांक 14, 19 आणि 31 या कलमांवरती 42व्या घटना दुरुस्तीनं मर्यादा टाकल्या किंवा बंधनं टाकलं. म्हणजे एका अर्थानं मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांचा संकोच करण्याचा अधिकार हा राज्याला देण्यात आलेला आहे. त्यामुळे 42वी घटना दुरुस्ती ही महत्त्वपूर्ण ठरते. त्याचं कारण हे आहे, आपण मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये असं म्हटलं होतं की न्यायालयानं असं म्हटलेलं होतं की घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला म्हणजे मूलभूत प्रारूप जे आहे, स्वरूप जे आहे, मूलभूत स्वरूप, त्याला धक्का लावण्याचा अधिकार संसदेला असणार नाही. पण 42वी घटना दुरुस्ती मात्र कलम क्रमांक 14, 19 आणि 31 यांना अपवाद करत असलेली आपल्याला साधारणतः दिसते. आता एवढी चर्चा केल्यानंतर मग आपल्याकडे म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जी काही तत्व आहेत ती तत्व नेमकी कोणत्या प्रकारची आहेत? मार्गदर्शक तत्व कलम क्रमांक 36 ते 51 या कलमांतर्गत जी देण्यात आलेली आहेत ती, त्याचं वर्गीकरण काही लोकांनी आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. म्हणजे काही आर्थिक तत्व आहेत, काही सामाजिक तत्व आहेत, काही राजकीय तत्व आहेत, काही न्यायालयीन तत्व आहेत, काही परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातली तत्व आहेत, काही गांधीवादी तत्व आहेत. म्हणजे असं क्लासिफिकेशन किंवा असं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसतो. पण तो ढोबळ आहे, तो म्हणजे परिपूर्ण आहे अशातला भाग नाही. आणि त्यामुळे आपण तशा वर्गीकरणाच्या फंदात न पडता एका मागोमाग एक कोणत्या प्रकारची मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहेत त्याचा विचार करूया. राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की न्यायावरती आधारलेली कल्याणकारी समाज रचना हे राज्याचं उद्दिष्ट असणार आहे. सर्व नागरिकांना सर्व संस्थांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण केली जाईल की ज्या व्यवस्थेमध्ये लोकांचं सुखसंवर्धन होईल असं मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि ते करत असताना मग स्त्री पुरुष या दोघांनाही उपजीविकेची पुरेशी साधनं मिळण्याचा हक्क असला पाहिजे किंवा भौतिक साधनांची मालकी आणि नियंत्रण अशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल. म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही अशा पद्धतीचे कायदे करण्यात यावेत. त्याच्यानंतर समाजाचं अहित होईल अशा पद्धतीनं संपत्तीचं किंवा उत्पादन साधनांचं केंद्रीकरण होता कामा नये. समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन किंवा समान मोबदला मिळाला पाहिजे. आरोग्यात कामगारांचं आरोग्य आणि शक्ती आणि मुलांचं कोवळं वय यांचा दुरुपयोग होता कामा नये. बालपण, तारुण्य यांची पिळवणुकीपासून मुक्तता केली पाहिजे अशा पद्धतीच्या तत्वांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यातील बहुतांश तत्व जी आहेत ती नंतर आलेल्या सरकारांनी स्वीकारलेली आहे. आजही स्त्री पुरुषांना समान वेतन किंवा समान मोबदला मिळाला पाहिजे हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा जिथे जिथे सरकारी कामांचा प्रश्न येतो त्या ठिकाणी स्त्री पुरुष असा कोणत्याही पद्धतीचा भेद केला जात नाही. अगदी रोजगार हमी योजनांच्या सारख्या योजनांमध्ये सुद्धा समान कामासाठी समान मोबदला दिला जातो. पण हे झालं सरकारी कामांपुरतं मर्यादित. सरकारी कामांच्या व्यतिरिक्त जे असंघटित क्षेत्र आहे त्या असंघटित क्षेत्रामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती अजूनही वेतनाबाबतची किंवा स्त्री पुरुष कामाबाबतची एकंदर विषमता जी आहे ती विषमता आपल्याला दिसून येते. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या बाबतीमध्ये सरकार काही करू शकत नाही किंवा सरकारचे हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हेही एका अर्थानं वास्तव आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर घरी काम करणाऱ्या स्त्रिया ज्या असतील किंवा घरगुती कामं करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील त्यांचं वेतन सरकार निश्चित करू शकत नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे असंघटित क्षेत्रातला रोजगार जो आहे त्या संदर्भामध्ये सरकारला अजूनही फारसं काही करता आलेलं नाही. पण जी संघटित क्षेत्र आहे त्या संघटित क्षेत्रामध्ये मात्र कामगार कायदे
किंवा कामगारांच्या वेतनाचे प्रश्न किंवा त्यांच्या विश्रांतीचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आपल्याला दिसतो. मुलांचं कोवळ्या वयाचा दुरुपयोग होणार नाही अशा पद्धतीचे कायदे केले जावेत असं सरकारवरती निर्बंध जे आहेत ते राज्यघटनेने घातलेले आहेत. आणि त्या संदर्भात सुद्धा 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जावं असा कायदा सरकारनं अलीकडे केलेला आहे. 2009 मध्ये शिक्षणाचा कायदा मूलभूत हक्क म्हणून आपण मंजूर केलेला आहे. अर्थात शिक्षणाचा हक्क देण्यासाठी सुद्धा 2009 हे साल उजाडावं लागलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला की मूलभूत म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यामध्ये किती अडथळे आहेत हे लक्षात येण्यासारखं आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रातले कायदे किंवा शोषणाविरुद्धचे कायदे, कामगारांच्या शोषणाविरुद्धचे कायदे असतील, स्त्रियांच्या शोषणाविरुद्धचे कायदे असतील, मुलांच्या शोषणाविरुद्धचे कायदे असतील, ते सरकारनं केलेले आहेत. पण त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याच्यावरती सामाजिक न्याय प्रस्थापित होणं ही गोष्ट अवलंबून असते. आणखीन एक तत्व या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना करणं हे राज्याचं उद्दिष्ट आहे. अशा ग्रामपंचायतींना पुरेसे अधिकार असले पाहिजेत. हे गांधीवादी तत्व आहे ग्रामराज्याचं, की गावं जी आहेत ती स्वावलंबी बनली पाहिजेत. प्रत्येक गावाच्या गरजा ह्या त्या गावातच भागल्या पाहिजेत, हा गांधीवादी विचार होता. आणि त्याला अनुलक्षून ग्रामपंचायती निर्माण कराव्यात, ग्रामपंचायतींना भरपूर अधिकार देण्यात यावेत, अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हावं, हा विचार त्यामागे होता. असं जरी असलं आणि त्याला अनुलक्षून भारतीय शासनानं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली असली, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती अशा पद्धतीची, तरी सुद्धा शासकीय मानसिकता जी होती ती स्थानिक शासनाकडे बघण्याची उदासीन अशा पद्धतीची होती. आणि त्यामुळं जवळपास 1980च्या दशकापर्यंत ह्या स्थानिक स्वशासनाला कोणत्याच पद्धतीचा अर्थ नव्हता. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये राजीव गांधी सरकारनं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि ग्रामपंचायती किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आजही ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आर्थिक बाबतीमध्ये पूर्णतः स्वावलंबी आहेत असं चित्र काही आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे ग्रामराज्याचं जे गांधींचं स्वप्न होतं त्या स्वप्नाला अनुलक्षून जी कृती करणं आवश्यक होतं ती कृती मात्र झाली नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे गांधीवादी तत्व आपण राज्यघटनेमध्ये स्वीकारली असा ढोल पिटणारे अनेक राजकारणी आपल्याला दिसतील, पण प्रत्यक्षामध्ये गांधींना जे अभिप्रेत होतं ते आपण स्वीकारलं का, हा खरा प्रश्न आपल्या समोर आहे. आणखीन एक तत्व मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं ते म्हणजे बेकारी, वृद्धापकाळ, आजारपण, अपंगत्व इत्यादीमुळे ज्यांची हालाखी झालेली आहे अशांना सार्वजनिक मदत मिळण्याचा हक्क आहे. त्या संदर्भातले कायदे शासनाने वेळोवेळी केलेले आहेत. बेकारीच्या संदर्भामध्ये आजही आपण नेहमी म्हणतो की आजही सरकार रोजगाराचा हक्क मान्य करू शकत नाही अशी परिस्थिती आपली आहे. तरी सुद्धा रोजगार विनिमय केंद्र किंवा कौशल्य विकास कार्यक्रम राबवून सरकारनं त्या संदर्भामध्ये आपलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. वृद्धापकाळासाठी वृद्धाश्रमांची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर आजारपण किंवा अपंगत्व याच्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत मिळण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जो आहे तो देण्याचा प्रयत्न शासनाने वेळोवेळी केलेला आपल्याला दिसतो. अपंगांसाठीचे कायदे आहेत, दिव्यांगांसाठीची ज्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी आता अधिक सक्षमपणे राबवल्या जाताना आपल्याला दिसतात. कामधंद्याच्या बाबतीमध्ये न्याय आणि माणुसकीचं वातावरण असलं पाहिजे असंही मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे. सगळ्या कामगारांना काम दिलं पाहिजे, त्यांचं जीवनमान जे आहे ते उंचावलं पाहिजे, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे. लोकांना कामधंदा मिळण्याच्या दृष्टीनं राज्यानं खेड्यातील छोटे उद्योगधंदे वाढवले पाहिजेत, म्हणजे कुटीरोद्योग किंवा ग्रामोद्योग जे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका ही घटनाकारांनी व्यक्त केलेली आहे. आपल्याकडे कुटीरोद्योग आणि ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक योजना सरकारनं आत्तापर्यंत आणल्या,
पण त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लागली याचा जर आढावा घेतला तर खरंच आपण या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी किती लायक आहोत अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणखी एक तत्व या संदर्भामध्ये आहे ते म्हणजे संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा असला पाहिजे. समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये खूप वाद आहेत आणि आताचं जे सरकार आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी समान नागरी कायदा लागू करू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. यापूर्वीच्या शासनांनी समान नागरी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न केले नाही. कारण याच्या मागचं कारण जे आहे ते वोट बँकेचं किंवा मतपेढीचं राजकारण आहे. कारण समान नागरी कायदा करणं म्हणजे एका विशिष्ट धर्म किंवा अल्पसंख्य समुदायाला दुखावण्यासारखं होईल आणि त्यामुळे मग त्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत अशा प्रकारची भीती शासनकर्त्यांना वाटते आणि त्यामुळे मग ते समान नागरी कायद्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. आणि दुसरा मुद्दा हाही आहे की आपली एकंदर समाज रचना जी ती कॉस्मोपॉलिटिन किंवा व्यामिश्र संमिश्र ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची आहे आणि त्यामुळे मग अशा पद्धतीमध्ये सक्तीनं समान नागरी कायदा लागू करणं योग्य आहे का असाही प्रश्न या संदर्भामध्ये अनेकांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टानं सरकारला 3 वेळा फटकारलेला आहे की समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावेत. पण आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही पातळीवरती अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांचं विशेषतः अनुसूचित जाती जमातींचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जपले गेले पाहिजेत आणि त्यांचं शोषणापासून संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीच्या ज्या तरतुदी आहेत त्यासुद्धा मार्गदर्शक तत्वांमध्ये आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की 14 वर्ष वयाखालील मुलामुलींना मोफत शिक्षणाचा जो अधिकार आहे सक्तीचं आणि मोफत शिक्षण ते 2009च्या कायद्यानं सरकारनं दिलेलं आहे आणि त्याचा मूलभूत हक्क म्हणून आता स्वीकार केलेला आहे. आणि आदिवासी किंवा ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांचेही हितसंबंध जपण्याच्या दृष्टिकोनातून कायदे सरकारने केलेले आपल्याला दिसतात. सर्व नागरिकांना पौष्टिक आहार मिळाला पाहिजे, त्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे असं सुद्धा मार्गदर्शक तत्व सांगतात आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं वेळोवेळी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. राज्यानं पशुसंवर्धन करावं आणि गोवंश हत्या बंदी करावी अशा पद्धतीची अपेक्षा ही घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. 1947 साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळची जी परिस्थिती होती तेव्हा बहुतांश आपलं अर्थकारण जे होतं ते शेतीवरती अवलंबून होतं आणि शेतीमध्ये लागणारी मुख्य साधनं जी आहेत ती गायीपासून उपलब्ध होणारी आहेत आणि त्यामुळे गायीचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामागे असावी असं मला वाटतं. आणि म्हणून गोहत्या बंदी करण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका ही म्हणजे घटनाकारांनी ठेवलेली आपल्याला दिसते. आज गोहत्या बंदीविषयी अनेक मतांतर निर्माण झालेली आपल्याला दिसतात. काही राज्यांनी गोहत्या बंदीचे कायदे केलेले आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यासारख्या राज्यांनी गोहत्या बंदीचे कायदे केलेले आहेत. परंतु त्यांची परिणामकारक पद्धतीनं अंमलबजावणी मात्र होत नाही. नुसता गोहत्या बंदीचा कायदा करून उपयोगाचा नाही तर गोहत्या बंदीचा कायदा केल्यानंतर भाकड गायींचं किंवा भाकड जनावरांची सोय कशा पद्धतीने लावता येईल याविषयीची कोणत्याही पद्धतीची तरतूद शासन करत नाही आणि त्याचा बोजा मग अंतिमतः त्या शेतकऱ्यावरती पडतो आणि त्यामुळे मग तो आणखीन पिचला जातो. तो आधीच पिचलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन या अशा कायद्यांनी तो आणखीन पिचला जातो ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्याच्या मागचं अर्थकारण जे आहे ते लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात हाही प्रश्न वादग्रस्त आहे की तो कशा पद्धतीने सोडवला जावा. संपूर्ण भारतात गोहत्या बंदी करावी तर एक विशिष्ट समुदाय जो असतो तो दुखावला जातो. गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर काही धर्मांना ती अपवित्र अशा पद्धतीची आहे. त्यामुळे गोहत्या बंदीचा कायदा करणं अनेक सरकारांनी आतापर्यंत टाळलेलंच आपल्याला दिसतं ही वस्तुस्थिती आहे. दुसरं म्हणजे राज्यानं राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण करावं अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. भारत सरकारनं पुरातत्व खातं निर्माण केलेलं आहे.
वेगळा विभाग निर्माण केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्मारकांचं जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय स्मारकातल्या आपला जो प्राचीन ठेवा आहे त्याची विक्री होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये माफियागिरी होऊ नये अशा पद्धतीचे कायदे सुद्धा सरकारने केलेले आपल्याला दिसतात. न्यायमंडळ ही कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र असली पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती घटनेमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. शासनानं समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून द्यावं असं म्हटलेलं आहे. आज शासनाच्या माध्यमातून न्यायालयामध्ये वकील उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. म्हणजे कुणाला आवश्यकता असेल तर मोफत कायद्याचा सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी समित्यांची नियुक्त्या ज्या आहेत त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. राज्यांना आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा प्रस्थापित करण्यास मदत करावी. राष्ट्रामध्ये व्यापक सन्मानाचे संबंध प्रस्थापित करावेत. आंतरराष्ट्रीय कायदा करार याविषयी आदर वाढवावा. आंतरराष्ट्रीय संघर्ष हे लवाद पद्धतीने सोडवावेत अशा पद्धतीची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि ती आपण बहुअंशी स्वीकारलेली आहे. कारण भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती अलिप्ततेचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि आपण अलिप्त राष्ट्र गटाचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेला अनुकूल किंवा पूरक अशा पद्धतीची भूमिका भारतानं सातत्याने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे ही झाली भारतीय राज्यघटनेतली मार्गदर्शक तत्व. त्यांच्या अंमलबजावणीबाबतची संदिग्धता जी आहे ती कायम आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तरी सुद्धा मार्गदर्शक तत्वांचं समर्थन ज्यांनी केले असे काही विचारवंत आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये के.सी. व्हियर हे प्रमुख होते. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्याच्या धोरणासंबंधीच्या तत्वांना कायदेशीर अधिकार नसतो. मार्गदर्शक तत्वांचं पालन न झाल्यास न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन संरक्षण नसल्यामुळं ती निरर्थक आहेत आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये केवळ आदर्शवाद किंवा आशावाद असल्यामुळं ती प्रत्यक्षात येणं सुद्धा कठीण आहे. त्यामुळे प्राध्यापक व्हियर यांचं असं म्हणणं होतं की मार्गदर्शक तत्व म्हणजे केवळ आशा अपेक्षांचा जाहीरनामा आहे आणि एका अर्थाने ते बरोबरही आहे. जर आपण एकंदर गेल्या 70 वर्षातली वाटचाल बघितली सरकारची तर सरकारनं मार्गदर्शक तत्वांकडे कायम दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं ही वस्तुस्थिती आहे. मग सरकार कोणाचंही हो, कुठल्याही विचार प्रणालीचं हो, कोणत्याही पक्षाचं असो, पण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी मनापासून करावी असं कुठल्याच सरकारला आतापर्यंत वाटलेलं नाही हे वास्तव आहे. के.टी. शहा यांनी असं म्हटलेलं होतं की बँकेच्या सोयीनुसार वटवला जाणारा चेक म्हणजे मार्गदर्शक तत्वांचं अशा पद्धतीचं वर्णन के.टी. शहा यांनी केलं होतं. आयव्हर जेनिंग्ज यांनी सुद्धा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व कोणत्याही निश्चित किंवा तात्विक अशा आधारावर निर्माण केलेली नाही आणि त्यामुळं 21व्या शतकात राज्याच्या विकासाला ती उपयुक्त ठरतीलच असं नाही अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. नानी पालखीवाला यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये म्हणताना असं म्हटलंय की आपल्या देशाचा आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्व प्रत्यक्षात आणणं हा सर्वोत्तम उपाय होतो. पण राज्याच्या धोरणासंबंधीच्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये राष्ट्रीयकरणाचा उल्लेख नाहीये. घटनेतील 39 ख हे कलम राष्ट्रीयकरणाच्या पूर्णपणे विरोधी असताना केंद्र सरकारनं राष्ट्रीयकरणासंबंधातले वेगवेगळे कायदे करून घटनेतील मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आहोत असा केवळ अभाव निर्माण केलेला दिसतो. नानी पालखीवाला यांनी सुद्धा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आपल्याला दिसतं. अनेक बाबतींमध्ये मार्गदर्शक तत्व आणि सरकारचं धोरण याच्या बाबतीमध्ये विसंगत नाही. उदाहरणार्थ दारूबंदी केली जावी अशा पद्धतीची भूमिका मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये दारूबंदीचे कायदे करण्यात आलेले आहेत पण ते अयशस्वी ठरलेले आहेत. एका बाजूला दारूबंदीचे कायदे करायचे, एका बाजूला दारूबंदी सप्ताह पाळायचा आणि दुसऱ्या बाजूनं कर जमा करण्यासाठी किंवा महसूल जमा करण्यासाठी दारूला उत्तेजन देणारे कारखाने किंवा उत्तेजन देणारी धोरणं जी आहेत ती उभी करायची असं काहीतरी विसंगत असं धोरण सरकार राबवत असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यासाठी
घटक राज्याला आवश्यक असतात तेवढं सहकार्य जे आहे ते सहकार्य मिळत नाही. एकतर आपल्याकडे घटक राज्य सुद्धा दुर्बल आहेत, केंद्र सरकार मजबूत आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी राज्यांना केंद्रावरती अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे सुद्धा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी येतात असं आपल्याला म्हणता येईल. मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन कल्याणकारी राज्याच्या घोषणा सुद्धा करण्यात आल्या. प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा जर आपण बघितला तर त्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सामाजिक न्यायाचा उल्लेख तुम्हाला दिसेल. कोणी गरिबी हटावची घोषणा केली असेल, कोणी साक्षर भारताची घोषणा केली असेल, कधी 20 कलमी कार्यक्रम आणला असेल, कधी स्टार्टअप योजना असतील किंवा आणखी कुठल्या कुठल्या योजना असतील. ह्या सगळ्या फक्त त्याचा बोलबाला असतो, प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये त्या उतरत नाहीत, हे वास्तव आहे. आणि जोपर्यंत प्रत्येकाला हे जाणवत नाही तोपर्यंत हा देश माझा आहे किंवा हा भारत माझा आहे ही जाणीव व्यक्तींमध्ये निर्माण होणार नाही आणि तीच खरी आपल्या देशासमोरची समस्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व हे एका अर्थानं राज्यघटनेमध्ये का आहे, तर मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की मार्गदर्शक तत्व ही राज्याच्या धोरणाला दिशा देणारी अशा पद्धतीची आहे. 1948 मध्ये मार्गदर्शक तत्वांच्या समावेश घटनेमध्ये करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मार्गदर्शक तत्वे पवित्र घोषणा म्हणून स्वीकारलेली नाहीत. भावी कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांनी राज्यकारभार कसा करावा यासंबंधी दिलेले ते आदेश आहेत. त्यांच्या कृतीचा पाया ही मार्गदर्शक तत्व बनली पाहिजे. हाच मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यामागचा मुख्य हेतू आहे आणि तेच एका अर्थाने महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. एम व्ही पायली यांनी सुद्धा मार्गदर्शक तत्वांचं महत्व नमूद करताना असं म्हटलं होतं की सामान्यतः राज्याकडून या तत्वांचं पालन व्हावं अशी घटनाकारांची अपेक्षा असते, पण जे सरकार मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नाही त्याला जनतेकडून निवडणुकीत योग्य शिक्षा दिली जाते. मार्गदर्शक तत्वांच्या पायावर भारतीय लोकशाहीचं नवं शिल्प उभारलं जाणार आहे, तेव्हा सरकारनं या तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे अशा पद्धतीची अपेक्षा एम व्ही पायली यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. पण हे सगळं म्हणजे काय म्हणायचं त्याला की आपण 4 भिंतीच्या आतमध्ये बसून केलेलं संकल्पना आहे की निवडणुकीमध्ये जनता मतं देणार नाही वगैरे वगैरे, हा पोकळ आशावाद आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला गेल्या 70 वर्षामध्ये अशा कोणत्याही पद्धतीचा अनुभव आलेला आपल्याला दिसत नाही. न्यायमूर्ती छागला यांनी सुद्धा मार्गदर्शक तत्वांचं महत्व विशद करत असताना असं म्हटलं होतं की जर मार्गदर्शक तत्वांचं पूर्णपणे पालन झालं तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राज्याला दिशा देणारं जे धोरण आहे ते धोरण भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि तिकडे आपण बहुतांशी दुर्लक्ष केलेलं ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही. आता आपण मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो जरासा पडताळून पाहूया. मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार हे घटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये नमूद करण्यात आलेले आणि मार्गदर्शक तत्व जी आहेत ती 4थ्या प्रकरणामध्ये. मी पहिल्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे की ज्या म्हणजे गोष्टी हक्क म्हणून देता आल्या नाहीत घटनाकारांना त्यांची नोंद मार्गदर्शक तत्वामध्ये घटनाकारांनी केलेली आहे आणि जे देता येणं शक्य होतं त्यांची नोंद मूलभूत हक्कांमध्ये केलेली आहे. घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित होते तर मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे हा फरक आहे, मूलभूत फरक आहे, तो लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. मूलभूत हक्क जे आहेत ते न्यायालयीन बजावणी योग्य आहे, मार्गदर्शक तत्व न्यायालयीन बजावणी योग्य नाही. म्हणजे मूलभूत हक्क जर हिरावून घेतले गेले, त्यांचा हनन करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येते, पण मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारनं जर केलं नाही तर त्या विरोधात भारतातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तिसरं म्हणजे
मूलभूत अधिकारांना कायदेशीर मान्यता आहे, पण मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर मान्यता नाहीये. मार्गदर्शक तत्व ही नैतिक आहे. त्याचं पालन करायचं किंवा नाही हे त्या त्या शासनकर्त्यांवरती किंवा ते राज्यकर्ते जे असतील त्यांच्या नैतिकतेवरती सोडावं लागले आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं नाही करावं तर नाही करू शकत. म्हणजे साधं उदाहरण मी मागे सांगितलं असं की समान नागरी कायद्याबाबत अजूनपर्यंत कुठल्याही सरकारनं पावलं उचललेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता हे का केलं नाही किंवा ते करावं यासाठी कोणी आजपर्यंत न्यायालयामध्ये गेले नाही. जे न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाच्या सुद्धा मर्यादा आहेत. न्यायालयाने 3 वेळा सरकारला फटकारलेलं आहे की समान नागरी कायदा करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी, पण त्या संदर्भामध्ये घटनेमध्ये कोणत्याही पद्धतीचं अधिगलन नसल्यामुळं, त्याच्या मागे कोणत्याही पद्धतीचं शक्ती उभी नसली, दंडशक्ती नसल्यामुळे मार्गदर्शक तत्व पाळलीच पाहिजेत असं कोणत्याही पद्धतीचं बंधन हे सरकारवरती नाही असं आपल्याला म्हणता येईल. मूलभूत अधिकारांचं क्षेत्र हे व्यक्ती स्वातंत्र्यापुरतं मर्यादित आहे, पण मार्गदर्शक तत्वांचं क्षेत्र हे त्यापेक्षा जास्त अधिक आहे किंवा व्यापक आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मूलभूत अधिकारांचा संबंध हा व्यक्तीशी येतो, तसंच राज्याला विशिष्ट परिस्थितीत व्यक्तीचे मूलभूत अधिकार मर्यादित किंवा स्थगित करता येतात. याच्या उलट मार्गदर्शक तत्वांचा संबंध हा राज्याशी येतो. राज्याच्या विकासाची धोरणं ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्व ही मार्गदर्शक ठरतात असं आपल्याला म्हणता येईल, आणि त्यामुळे त्याचं स्वरूप जे आहे ते व्यापक स्वरूपाचं झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक फरक मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये सांगता येतो, तो म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत ते नकारात्मक आहेत आणि मार्गदर्शक तत्व जे आहेत ते सकारात्मक आहेत. मूलभूत हक्क नकारात्मक आहेत म्हणजे राज्यानं काय करू नये व्यक्तीच्या संदर्भामध्ये याची जाणीव मूलभूत हक्कांच्या माध्यमातून होते, तर राज्यानं काय केलं पाहिजे व्यक्तीच्या बाबतीमध्ये याची जाणीव ही मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे हा एक मूलभूत फरक या 2 संकल्पनांमध्ये किंवा 2 भागांमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे या भागाचा शेवट करताना मी असं म्हणेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की जर एखाद्या सरकारकडून मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झालं तर त्या पक्षाला निवडणुकीच्या वेळी मतदारांकडून योग्य ते उत्तर मिळू शकेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. अर्थात मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं हा एक पोकळ आशावाद आहे, कारण शेवटी निवडणुका कोणत्या प्रश्नावरती लढवल्या जातात त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, आणि आताच्या निवडणुका या इतक्या वैचारिक पातळीवरती लढवल्या जात नाहीत हेही वास्तव आज आहे. आणि त्याचा जर आपण विचार केला तर मार्गदर्शक तत्व जी आहे त्या मार्गदर्शक तत्वांकडे होणारं दुर्लक्ष हे अंतिमतः देशाच्या विकासाकडे झालेलं दुर्लक्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया. धन्यवाद.